बंडू नाही की तुमच्या बाबतीत होणं एकतर्फी प्रेम हे वेदनादायी असतं, तरी असं किती काळ तुमचं काँग्रेसवर एकतर्फी प्रेम असणार आहे? हे पहा, आमचंही राहिलं आहे, आमच्या कुटुंबियातलं सगळ्यांचं राहिलेलं आहे आणि पुढच्या पिढीचं सांगता येत नाही, पण आमच्या पिढीला तर हे प्रेम कायम ठेवावं लागणार असा आम्हाला विश्वास आहे. आणि हे एकतर्फी नाही आहे. आमच्या कुटुंबियावर काँग्रेस पक्षाने खूप प्रेम केलेलं आहे. कदाचित माझ्या एकट्यावर अन्याय जरी झाला असं वाटत असलं तरी आमचा अजून संयम सुटलेला नाही. आत्तापर्यंत आपण संयमाने वागलेलो आहे. हा संयम कार्यकर्त्यांनी सोडू नये, संयमानेच वागत राहावं एवढीच मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करतो. विशाल पाटील म्हटलं की एक आक्रमक नेता म्हणून तुमची छबी होती, मात्र इतका संयम असा कुठून तुम्हाला कसा आला? व्यक्तिमत्व आक्रमकता ही अशा गोष्टीत दाखवू नये असं माझं मत आहे. आक्रमकता ही भाजप विरोधी असली पाहिजे. पक्षांतर्गत आक्रमकता ही आपल्याला शोभणार नाही आणि म्हणून ज्या वेळेला भाजप विरोध लढाई करायची असेल त्यावेळी तुम्हाला ती माझी आक्रमकता दिसेल, पण घरच्यांशी कुठल्याही वादात आपण आक्रमक राहणं हे बरोबर नाही. त्यामुळे संयमानेच पुढे काम करणं. नमस्कार. निश्चितच पुढच्या रणनीतीबद्दल आपल्या सगळ्यांशी चर्चा करूनच काय आहे तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आपण संयम पाळावा. कार्यकर्ते